शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी उत्पन्न बाजार समितीनंतर भाजीपाला मार्केट 11 जून 2025 भाजीपाला बाजारभाव आणि आवक आढावा त्याला मी ते सांगितलं मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मार्केटला तुला सांभाळून घ्यावं आवक लागेल. होऊन बाजारभाव मात्र स्थिरच पाहायला मिळतात. त्याला म्हणलं तुला एवढी ऑर्डर मार्केटमध्ये स्थिरच पाहायला मिळते. आवक स्थिर राहून बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात. मक्याची आवक मार्केटमध्ये कमी जास्त होताना दिसत आहे. बाजारभाव मक्याचे समाधानकारक पाहायला मिळतात. कोबीची आवक मार्केटमध्ये कमीच आहे. सुपर व्हीआयपी कोबी मार्केटमध्ये मागणी आहे. भेंडीची आवक मार्केटमध्ये वाढ होताना दिसत आहे. गवारीची आवक मार्केटमध्ये कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे. दोडका, दुधी भोपळा यांची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळते. चवळीच्या आवकेत वाढ पाहायला मिळते. आवकेत वाढ होऊन बाजारभाव चवळीचे घटल्याचे पाहायला मिळतात. जवळजवळ सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये कमी प्रमाणात पाहायला मिळते. चला तर बाजारभाव पाहूया. त्याआधी शेतकरी मित्रांनो, आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. त्यांनाही घरबसल्या बाजारभावाचे व्हिडिओ समजतील. बाजारभाव प्रति 10 किलो याप्रमाणे असतात. त्याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. मार्केट आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी बंद राहते. तसेच मार्केट दुपारी 12 नंतर चालू होते. सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. चला तर लाईव्ह बाजारभाव पाहूया. एवढा 700-800 ते 900 रुपये 10 किलो. एवढा 700-800 ते 900 रुपये. भेंडी 250 ते 350 रुपये 10 किलो भेंडी. बबली चवळ्या 250 ते 350 रुपये 10 किलो बबली चवळी. शेतकी चवळी 250 ते 300 रुपये 10 किलो शेतकी चवळी. वांगे 300 ते 400 रुपये 10 किलो. गावठी वांगे 300 ते 400. तीस बर्फी 800 ते 900 रुपये 10 किलो. 30 बर्फी 900. दुधी भोपळा 150 ते 200 रुपये 10 किलो. दुधी भोपळा. काळी मिरची 300 ते 400 रुपये 10 किलो. काळी मिरची 300 ते 400. दादा नमस्कार. नमस्कार. काय आणलं होतं मार्केटला? मिरची आणली होती. काय भाव झाली? 400 रुपये. कोणती मिरची आहे? तलवार व्हरायटी. काळी मिरची आहे ना? काळी मिरची. किती तोडा आहे? काय हा तिसरा तोडा आहे. किती आहेत पान्ने आज? आज 200 किलो आहे. 200 किलो. काल 650 किलो होती. काल काय भाव गेली होती? काल 400 रुपये मांडली होती. 400 रुपये मांडली होती. लागवड किती आहे सगळी? 6000 काढी. 6000 गाडी. किती रान आहे? पाऊण एकर आहे. पाऊण एकर. मल्चिंग ट्रिप असेल ना? मल्चिंग ट्रिप. किती दिवसात चालू झाली? 2 महिने. 2 महिन्यात चालू झाली. किती तोडे होतील? तोडे तशी आता 6 महिने चालेल. 6 महिने चालेल. तशी व्यवस्था चालू आहे तिची. पावसाने काय नुकसान? काय ना थोडंफार झालंय. थोडीफार आहे नुकसान. थोडीफार आहे. गाव कुठलं आपलं? नागापूर. काय नाव? पवार, जीवन पवार. मिरची वारंवार करता का पहिल्यांदाच गेली होती? पहिल्यांदाच आहे. पहिल्यांदाच गेली होती. पहिल्यांदा 400 रुपये गेली. 400 रुपये मिरची 400 रुपये 10 किलो. तलवार व्हरायटी. धन्यवाद. शेंगा 320 रुपये 10 किलो. 320 रुपये 10 किलो. भुईमुग शेंगा 300 रुपये 10 किलो. भुईमुग शेंगा 300 रुपये 10 किलो. शेंगा 482 रुपये 10 किलो. 482 रुपये 10 किलो शेंगा. भुईमुग शेंगा सुपर क्वालिटी आहे. 482. 3 दाणे 4 दाणे 482. 475 रुपये 10 किलो शेंगा. 475 रुपये 10 किलो. 2 दाणे 300 रुपये 10 किलो. शेत काय बाजार नाही झाला शेंगांच्या? भुईमुग शेंगांचं 2 दाणे हलके म्हणले 200 रुपये. त्याच्यापैकी 2 दाणे असल्या 300 रुपये. आणि सुपर वगले 400 पासून पावणे 500 पर्यंत. पावणे 400 पासून पावणे 500 सुपर. 2 दाणे सुपर घेतले तरी 300 रुपये. आणि 2 दाणे हलक्यामध्ये 200 रुपये. आवक कसं काय? आवक एवढी आवक नाही खास, तरी आवक मिडियम. आपल्या गाडीतलं काय झाल्यात? आपल्या गाडीत 482 झाल्यात 2 वगलं. आणि एक 3 दाणे होते ते 300 रुपये झाले.
हे आपल्या गाडीतलं पाहतोय का? हा हे सगळे 482 रुपये. 482 रुपये झाले. शेंगाची आवक कशी काय? आवक कमी आहे अजून. आवक कमी आहे अजून. पावसाने काय नुकसान आहे शेंगाचं? पाऊस उतर आहे, फरक आहे ना. चालतंय, धन्यवाद. गवारी 700-800 ते 900 रुपये 10 किलो. गवारी 700-800 ते 900 रुपये. मका 80 रुपये 10 किलो. 80 रुपये 10 किलो मका. 8 रुपये किलो. 140 रुपये 10 किलो मका. 140 रुपये 10 किलो. 14 रुपये किलो. कोबी 110 रुपये 10 किलो. लहान साईज आहे, नारळ गड्डा आहे. लहान साईज 110 रुपये 10 किलो. कोबी 40 रुपये 10 किलो. 40 रुपये 10 किलो. हलका उकल 40 रुपये 10 किलो. कोबी 110 रुपये 10 किलो. कोबी 110 रुपये 10 किलो. कोबी 100 रुपये 10 किलो. हाई करता है कोबी 100 रुपये 10 किलो. हो ना, नमस्कार. नमस्कार. घे ना, काय भाव झाला फ्लावर? कांदा घे ना. नाही राहू दे. काय झालं फ्लावर? 135 रुपये. 135 रुपये 10 किलो. किती आहे डाग? 24 डाग आहेत. किती तोडा आहे? यो चौथा आहे. 135 रुपये झाले. कोणतं गाव तुमचं? नागापूर. व्हरायटी कोणती आहे? 15-22. 15-22. किती दिवसात चालू झाली? किती रे? 52. लागवड किती आहे सगळी? एकरभर लागवड आहे. एकरला किती रॉप बसला? 12,000. लागवड ड्रिपला आहे का पाटवानला आहे? ड्रिपला. पावसाने काय नुकसान नाही. नाही. थोडीफार व्हायची. हलकं वावर आहे का काळवाट आहे? बुरकट आहे. रान कांद्याचे असतील ना? हा, कांदे 135 रुपये झाले. ओके, धन्यवाद. 130 रुपये 10 किलो. 130 रुपये 10 किलो फ्लावर. सुपर क्वालिटी 130 रुपये 10 किलो. मोठी साईज आहे. 130 रुपये 10 किलो. 100 रुपये 10 किलो फ्लावर. 100 रुपये 10 किलो. 100 रुपये फ्लावर. 60 रुपये 10 किलो फ्लावर. 60 रुपये 10 किलो. 6 रुपये किलो. 60 रुपये 10 किलो. 40 रुपये 10 किलो बदला फ्लावर आहे. 40 रुपये 10 किलो बदला आहे. 40 रुपये 10 किलो. 125 रुपये 10 किलो फ्लावर. 125 रुपये 10 किलो फ्लावर. 51 रुपये 10 किलो फ्लावर. 51 रुपये 10 किलो. 120 रुपये 10 किलो फ्लावर. 120 रुपये 10 किलो. 12 रुपये किलो. बीट 200 रुपये 10 किलो. 200 रुपये 10 किलो. मीडियम साईज आहे. 200 रुपये 10 किलो. हो ना, काय भाव झाला बीट? 200 रुपये. हे 200 रुपये झाले. मीडियम साईज आहे ना? मीडियम. किती गुन्हे आहेत या? 12 गुणी. 12 आहेत. बुगी बादला बुगी आहे ना? काय झाले बुगी बादला? 60 रुपये. हा, 60 रुपये. 60 रुपये झाले. कोणतं गाव तुमचं? वडगाव कांदळी. बियाची व्हरायटी सांगता येईल का तुम्हाला? नाही सांगता यायचं. बीट 200 रुपये 10 किलो. धन्यवाद. बीट 255 रुपये 10 किलो. 255 रुपये 10 किलो. सुपर क्वालिटी आहे. 255 रुपये 10 किलो. या बीट मधला गोळा 150 रुपये झाला 10 किलो. हे मीडियम बीट आहे. 255 झाले. सांगू. हो ना, काय भाव झाला बीट? बीट 236 रुपये झाले. 236. हा, मीडियम. हा. गोळा काय झालाय? गोळा 113 झाला. 113 रुपये. हा, मीडियम 236 रुपये झाले. याची व्हरायटी कोणती आपली? लालिमाई. कोणतं गाव तुमचं? बीट 236 रुपये 10 किलो. धन्यवाद. माऊली नमस्कार. नमस्कार. काय भाव झाला बीट? बीट झाले आज 251. 251. मीडियम. मीडियम नाही मग मीडियमच. किती आहे बॅगा मीडियमच्या? 12 आहेत. 12. गोळा बुगी काय झाले? बुगी झाली 80 रुपये. गोळा नव्हता. गोळा नव्हता. याची व्हरायटी कोणती आपली? आपली लालिमा आहे. मला वाटतं काल परवा काले होती. काल काय झाली? काले 251 झाली. आवक कशी वाटते आज? आज आवक वाढली पण तरी बाजार स्थिर आहे. आवक वाढली बाजारचे. आज 251 झाले. 251 झाले. काल काय झालं होतं? काले 251 झाले. ओके, धन्यवाद. माऊली काय भाव झाला बीट? बीट 190 रुपये. 190 रुपये 10 किलो. हो. हेच आहे ना बीट आपलं? हो. किती आहेत बॅगा मीडियमच्या? 16. गोळा बुगी? बुगी 6 काय झाली बुगी? 85 रुपये. गोळा काय झाला? एक गोळा 155 रुपये. 155 रुपये झाला.
मला वाटतं आता हे दुसऱ्या हाताची बीट असते ना, तिसऱ्या हाताची. तिसऱ्या हाताची आहेत. अजून किती दिवस चालतील? नाही आता हे का ना की विषय डाग निघतील मग एंड झाला. म्हणजे एंड झाला. पैसे झाले बीटचे ना चांगले? पैसे चांगले झाले. चांगले झाले. मलाही चांगला निघाला. किती डबे होते? 6 डबे होते. 6 डब्याचे किती पैसे होतील एक अंदाज तुमचा? 1 लाखाच्या वरून. खर्च किती राहील 6 डब्याला? खर्च 6 डब्याला 15,000 सगळा. बीटी हे पीक परवडतंय म्हणायचं, फायदा आहे. पण कष्ट लई. कष्ट जास्त आहे. कष्ट भरपूर. दगड आहे ना, दगडाचं वजन याचं वजन सारखं आहे. हो चालतंय. बीट काय झालंय? 190 रुपये 10 किलो. हो धन्यवाद. जरा काय नाही काय नाही. बंटी शेठ नमस्कार. आबा नमस्कार. काय भाव झाला बीट आज? 160 रुपये झाले. 160 रुपये आपण आणलेले झालं. हा मीडियम मध्ये. मीडियम साईज. जरा हलकी आहेत का थोडी? हो हलकी आहे जरा. 160 झाले. जरा काढाय लेट झाले का? हो काढाय लेट झाले नाही पावसामुळे. गोळा काय झाला याच्यातला? गोळा 115 रुपये झालाय. 115. बदला? बदला 60 रुपये झालेला आहे. 60 रुपये झालाय. हा आणि जे मीडियम होतं ते मीडियम 160 रुपये झालेले. उद्या आहेत का बीट? उद्या नाही आजच काढली सगळी. आजच राहतील. उद्या राहतील. 20 गोणी होत्या. नाही झाले का? हो झाले. एका डब्याला 20 गोणी निघाले. एका डब्याचं बीट होतं. हो ओके. बीट 160 रुपये 10 किलो मीडियम क्वालिटी. हा धन्यवाद.